गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। झगडपाडा व परिसरातील शेतकऱ्यांना यंदा पिकांमध्ये मोठा फटका बसलाय। हिरामन महाले यांनी मोठ्या उत्साहाने वांगी लागवड केली होती, मात्र अनियमित हवामान, कीड व रोगराईमुळे वांग्याची सर्व पिके मरून गेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च वाया गेला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। फक्त वांगच नाही तर परिसरात मिरची व उडीद डाळीचे पीकही मोठ्या प्रमाणावर बाधित झाले। काही ठिकाणी उडीद पूर्णपणे मरून गेल्याने शेतकऱ्यांना हातात काहीच आले नाहीये। मिरची पिकालाही रोगराईची जोरदार फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या। खत, औषधे, मजुरी यासाठी मोठा खर्च केला होता, पण वांगी, मिरची आणि उडीद काहीच वाचलं नाही। आता पुढील हंगामासाठी पैसे उभे करणंही कठीण झालंय, असं हिरामन महाले यांनी सांगितलंय। परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही हेच हाल झाले। कोणाचे वांग्याचे, कोणाचे मिरचीचे तर कोणाचे उडीद डाळीचे पीक पूर्णपणे खराब झाल्याने गावात हतबलचे वातावरण आहे। या वर्षीच्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक ओझे आले असून कर्जबाजारीपणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर शासनाने योग्य वेळी मदत केली नाही तर येत्या हंगामासाठी बियाणे व खर्च उभा करणं कठीण होईल। परिणामी शेतकरी आणखी संकटात सापडतील। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।